आयुष्य खूप मोठं असतं ना, वेळ खूप कमी असतं आपल्याकडं, तर ते वेळेचा सोना करून घ्या. आणि असं कुठलं ॲडव्हेंचर तुम्हाला भेटलं तुमच्या लाईफमध्ये आलात तर नक्कीच फिरायची मजा करा. हा निसर्ग पुन्हा नाही. तर नमस्कार माझ्या मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बऱ्याच दिवसानंतर एक नवीन ब्लॉग घेऊन येतोय, ते पण माझ्या फॅमिली सोबत. हे आहेत माझे मेवणे, ही आहे माझी सासूबाई आणि माझी नयंती. माझे मेवणे, त्यांचं नाव आहे आकाश सुनील सालवी. या व्हिडिओला त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आमचा कार्यक्रम होता कोकणामध्ये, एक धार्मिक कार्यक्रम होता. त्या धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही निघालो होतो. आणि काय करायचं मी बोलू चला एक धार्मिक कार्यक्रम जातोय, येता जाता प्रवास आपण शूट करू, ब्लॉग बनवून चांगलं टाकूया. तर त्यासाठी हा केलेला छोटासा प्रवास. तर मित्रांनो, आम्ही बाईकवरती खूप दिवसांनी भरपूर लांब आलेलो आहोत. माझ्या पाठीमागं माझी बाईक आहे. पेणमध्ये एक पान शॉप होता, तिथून पान खाल्ला होता मित्रांनो. तुम्हाला वाटेल काहीतरी विमल वगैरे खाल्ली असेल. पनवेल पासून पेण पर्यंत रस्ता खूप छान होता मित्रांनो. पेण टाकल्याच्या नंतर छोटे मोठे खड्डे आणि येणारा चिखल तुमच्या वाटेत येईल. आतापर्यंतचा प्रवास एवढा चांगला होता, कुठे एवढे खड्डे नव्हते, पण आता खड्डे येणार होते आणि आमच्या कमरेची वाट लागणार होती. खरं सांगू मित्रांनो, खड्ड्यांनी तर माझी वाट लागली होती, पण आमचे मेवणे आहेत ना, त्या गोष्टीला भरपूर एन्जॉय करत होते. खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा, धडाधड गाडी आपटत माझ्या सासूबाईंना ते घेऊन येत होते. बघा तर मग, प्रवास खूप मोठा आहे, त्यासाठी मी तुमच्या आवडीचं गाणी वाजवतोय. ऐका आणि मग एन्जॉय करा. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
या भाऊचा सॉन्ग ऐकून तो डोळ्यात पाणी झालं असेल ना मित्रांनो. चला तर पुढे. आत्तापर्यंतचा प्रवास एकदम सुखासुखा चालला होता मित्रांनो. आम्ही जायच्या अगोदर तिथं पाऊस पडून जायत होता, पण पुढे एवढा जोरात पाऊस आला आम्हाला तर नाईलाजाने एका हॉटेलमध्ये आम्हाला थांबावं लागतं, तेही एका चहा ब्रेकसाठी. चहाची ऑर्डर दिली आणि चहा येईपर्यंत पाऊस गेला होता. सासूबाई बोलले लवकर चला लवकर चला. चहा बघा एवढा असा चांगला चहा होता, तरी माझी सासू बोलली का चहा किती काला आहे. हे काला असल्यामुळे चहा पिल्ला नाही त्यांनी. आमची ऑर्डर येऊन आम्ही चहा घेतला. चहा नाश्ता झाला, पण आकांक्षाची काय कॉफी येत नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला थांबायला लागला. तोपर्यंत मी पण काय करणार, फोटोशूट. तर आकाशाची ओढणी घेतली, भिजलो होतो पूर्ण पावसाने, पूर्ण अंग सोकून घेतलं, शर्टाची पूर्ण वाट लागलेली. मित्रांनो कधी सांगतो व्हाईट शर्ट घालून या कोकणाच्या रस्त्यावरती जाऊ नका, नाही तर वाट लागल. आणि बायको बोलते मग धुवू कशी शर्ट. त्याच्यानंतर कॉफी आली. कॉफी आल्यानंतर आकांक्षाला एक जोक आठवला का ती घरी गरम पाणी पिते आणि बाहेर आलं कॉफी पिते. तेवढाच खर्च आमच्या पाहुणसरला. पाहुणसर तिकडे पैसे कमवायच्या मागा लागला होता. पनवेलपासून फक्त 75 किलोमीटर जायचं होतं आम्हाला कोकणामध्ये, कोल्हाटच्या अलीकडे. पण रस्ता असा मोठा वाटत होता का संपत नव्हता. आणि त्याच्यामध्ये माझ्या मागं बसलेल्या त्या आहेत ना, त्या बघा काय करत होत्या. हे गाडी चालवताना करणं योग्य आहे का सांगा मला. ही अशी ओढणी तोंडाला लावणार, डोळे काय झापणार, डिस्कस्टिंग. तेवढ्यात मागून खूप वेगाने माझे मेवणी साहेब आले. माझ्या सासूबाई बोलत होत्या गाडीवरती काय मस्ती चालली, हे असं योग्य नाही आहे. तेव्हा कुठं माझी बायको थांबली, नाहीतर हा पूर्ण प्रवास असाच गेला असता. थँक्यू सासूबाई. मित्रांनो त्या गावामध्ये पोचलो आणि पोचल्यानंतर काय बघतोय, हिरवगार शेती लावलेली, गुरं चरतात. वा वा वा, असं वाटलं कोकणात येऊन खूप धन्य झालो. आम्हाला तर नुसत्या बिल्डिंग बघायला भेटतात. धार्मिक कार्यक्रमाचा भाग झालो, धार्मिक कार्य आटपलं, जेवायची इच्छा होती, थोडंफार खाल्लं आणि तिथनं लगेच निघायचा प्रयत्न करत होतो. तितक्यात काय आमची नयंती बाई धार्मिक कार्यक्रम आटपून आम्ही आमच्या घरी चाललो होतो परत. आणि येताना प्रवास एकदम चांगला झाला, कुठं पाऊस नाही एवढा लागला. पण जाताना पुढं व्हिडिओमध्ये बघायलाच काय मज्जा आली. खरं सांगू मित्रांनो, लहानपणाची आठवण झाली होती. आमच्या लहानपणी आमचं गाव असंच होतं. अशी आम्ही शाळेत जायचो, शाळेतनं घरी येताना दोन्ही साईडला शेतं असायची, मधनं अशीच वाहत असायची. हे आता ओरडलं ना, ते कुत्रं नव्हतं मित्रांनो, हे माझ्या मागं बसली माझी बायको. हे अशी त्रास देते. असं कुत्रा कोण दिसलं रस्त्यावरती अशी ओरडून साईडला होते. तो बिचारा किती घाबरला बघितला. मी माझ्या बायकोला लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी असं बाईकवरती घेऊन आलो होतो, तेही 75 किलोमीटर एवढे लांब, ते पण माझ्या नयंतीसोबत.
मित्रांनो, ज्याची वाट बघत होतो तो क्षण आला, म्हणजे की पावसाने आमचा धुमाकूळनी स्वागत केला. पूर्ण भिजत होते आणि छत्री होती आमच्याकडं. ती छत्री घेऊन आम्ही बघा कसा प्रवास करत होतो. काही अंतरावरती जापर्यंत आमच्या छत्रीने आम्हाला साथ दिली आणि त्याच्यानंतर काय झालं नाही, ती छत्रीच तुटली. आम्ही लहान होतो तर आम्हाला असं पावसात कोण नाचून देत नव्हता, पण आम्ही पॅरेंट्स जरा वेगळे आहोत म्हणून आमची पोरं हे बघा अशी मजा करतात. या मोठ्या बालीला पण जायचं होता पावसात भिजायला. मोठ्या मुलीला पण जायचं होता पावसात भिजायला, पण तिच्या आईने ओरडली. ती गप गाडीवर बसली आणि माझ्यासोबत भिजत भिजत निघाली. तर मित्रांनो, पावसात भिजून खूप मजा आलेली आहे. माझ्यासोबत माझी बायको आहे. आता तिला थांबवलेली शूट करायला. हा मला सीन घ्यायचा होता म्हणून. एन्जॉय करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, बऱ्याच वर्षानंतर असा पावसात भिजत चाललेलो आहे मी. खूप मजा आली आहे. काय होतं चिंब भिजतो होतो चिंब. कर्नाला अभयारण्यात आलं मित्रांनो. बघतोय काय कर्नाला किल्ला पूर्ण धुक्यामध्ये गायब होता. एवढा बघून मला असं वाटलं आत्ताच्या आत्ता कर्नाला किल्ल्यावरती जाऊन बघायचं. एवढा छान धुक्याचं वातावरण झाला होता कर्नाला किल्ल्यावरती. तर मित्रांनो, मला भरपूर दिवसानंतर पावसात भिजायची मजा भेटली. आणि कसं असतं, आयुष्य खूप मोठं असतं ना, वेळ खूप कमी असतं आपल्याकडं. तर ते वेळेचा सोना करून घ्या. आणि असं कुठलं ॲडव्हेंचर तुम्हाला भेटला तुमच्या लाईफमध्ये आलात तर नक्कीच फिरायची मजा करा. हा निसर्ग पुन्हा नाही. आणि निसर्गाची मजा घ्या. धन्यवाद. आणि चॅनेल कसं वाटलं, व्हिडिओ कशी वाटली, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअर केल्याशिवाय जाऊ नका, नाहीतर देव तुम्हाला बघून घेईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओची सांगायता करतोय. आता मी पनवेलमध्ये पोहोचलो आहे. असाच व्हिडिओला प्रेम द्या, मला सपोर्ट करा, चॅनल लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.